कधी कधी बघा, जशी अकारण भीती वाटते कुठल्या तरी गोष्टीची, काहीच कारण नसतं पण एक भीती दाटून येते, अगदी त्याच पद्धतीने अवचेतनामधून कधी कधी उदासीनता पण दाटून येते. काही झालेलं नसतं, सगळं सुरळीत चाललेलं असतं किंवा नजीकच्या भविष्यामध्ये काही होईल अशीही शक्यता काही नसते, पण असं असताना सुद्धा मनावर नकळत एक प्रकारचं अभ्र येतं, उदासीनतेचं झाकोळ येतं. ही उदासीनता कुठून येते? तर ही उदासीनता अवचेतन प्रांतामधनं येते. आणि आपल्याला माहिती असेल तर बालकवी त्यांनी एक सुंदर कविता लिहिलेली आहे, त्यामध्ये याचं वर्णन येतं बघा. बघूया त्या ओळी काय आहेत. ते काय म्हणतात? कोठून येते मला कळेना, उदासीनता ही हृदयाला. कोठून येते मला कळेना, उदासीनता ही हृदयाला. काय बोचते ते समजेना, हृदयाच्या आंतरहृदयाला. काहीतरी बोचतंय, काहीतरी खुपतंय, काहीतरी टोचतंय, पण ते काय नेमकं ते कळत नाहीये. ते कुठून येतंय? श्री अरविंद आपल्याला असं सांगतायत की ते सगळं अवचेतन प्रांतामध्ये वर कुठेतरी हृदयामध्ये उफाळून आलेलं असतं, दाटून आलेलं असतं, आणि त्यातनं मग ती आपल्याला उदासीनता येते.